हॅलो एव्हरीवन, तुमच्यासोबत पण कधी कधी असं होतं का की तुम्हाला रोज सकाळी पहाटे उठायची सवय असते, काम करायची सवय असते. एखाद्या वेळेस जर तुम्ही जास्त झोपलात, वेळ झाला उठायला, तर तुम्हाला पण काम करायचा कंटाळा येतो, काही करावंसं वाटत नाही. असं काहीतरी माझ्यासोबत झालं. पहाटे आज मी लेट उठली आणि माझ्या कामाला सर्व वेळ झाली. मग स्वयंपाकाच्या वेळेला मला येतो तर कंटाळा, काय करावं कळत नव्हतं. तर माझे हसबंड बोलले काहीतरी हलकं फुलकं जेवण कर. तर मी ठरवलं की आज हलकं फुलकं म्हणजे काय करणार. तर डाळ भात करायची इच्छा झाली, तर मी मस्तपैकी केली होती दाल तडका आणि राईस. तर मी घेतली होती अर्धी वाटी मुगाची डाळ, थोडीशी तुरीची डाळ पाण्याने स्वच्छ धुवून घेतली, आवश्यक थोडं पाणी टाकून कुकरला मस्तपैकी 2 ते 3 शिट्ट्या मारून शिजवून घेतली. मुगाची डाळ शिजायला काही वेळ लागत नाही, राईस पण लवकर शिजला जातो. मग अशा पद्धतीने छान मस्त कुकर वगैरे लावून घेतला होता आणि इतके हळूवार कामं करत होती मी आज, मला काही करायची इच्छा होत नव्हती. आणि मस्तपैकी डाळीसाठी लागणारी आवश्यक सर्व तयारी करून घेतली होती. हलकं फुलकं जेवण तर करायचं होतं, पण टेस्टमध्ये कॉम्प्रोमाइज नाही. स्वतः मलाच आवडत नाही, सोबतच मला पाहिजे चपाती. कितीही काही झालं तरीही मला चपाती आवडते. मी असा एक प्राणी आहे घरामधला की हलकं फुलकं जेवणासोबत मला चपाती लागते. 2 चपाती, अर्धी चपाती का खाय ना, पण मी चपाती पाहिजे म्हणजे पाहिजे. अशा पद्धतीने माझी डाळ शिजून झाली होती आणि राईस पण तयार झाला होता. मग हळूवारपणे मी आता फोडणी घालणार आहे, सिंपल तडका मारणार आहे. तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुमच्यासोबत पण माझ्यासारखं होते का हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवला, त्यामध्ये मी आवश्यक तेवढं तेल टाकले आणि सर्व प्रोसिजर मी हळूवारच केले, कारण की आज मला कामाचा खूप कंटाळा येत होता. नंतर त्यामध्ये टाकलेलं आहे मी तेल गरम झाल्यानंतर जिरं मोहरी टाकली, थोडीशी हिरवी मिरची टाकली, लांब लांब तिखट मस्तपैकी कट करून, सोबतच पातळ पतला पतला बारीक बारीक कट करून कांदा टाकला. आता त्याला छानपैकी परतून घेणार आहे. अगदी सोपी रेसिपी आहे, पण खायला काय लागते माहिती का, कारण की मी बिलकुल टेस्टमध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही. आता सोबतच टाकलं आहे मस्तपैकी खुडलेलं लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकली आहे, कारण माझी मुलगी खुडलेला अद्रक खात नाही, त्यामुळे मी अद्रक जरा खिसून टाकते. तर मस्तपैकी ते शिजवून घेतलं, तेलामध्ये छान परतून घेतले व्यवस्थित. कांदा लसूण व्यवस्थित शिजला गेल्यानंतर मी त्यामध्ये टाकले हळद आणि धनापूड आणि मस्तपैकी मी शिजवून घेतले. तर मुगाची डाळ जे आपण वापरणार आहे त्याला ना मीठ जरा जास्त लागते, कारण ते फिक्की असते टेस्टला. आणि तुरीची डाळ आहे त्याला मीठ जरा कमी लागते, कारण ते मीठ त्यामध्ये थोडंसं मिठाचं प्रमाण जास्त बघा. आता त्यामध्ये थोडंसं टमाटर टाकणार आहे, त्याला मस्त शिजवून घेणार आहे. आणि मुगाची डाळ जी आहे ती पचायला पण खूप हलकी असते बघा. थोडंसं मीठ टाकलं, मिठामुळे काय होतं टोमॅटोनं लगेचच नरम होते. थोडंसं पाणी टाकलं मसाला वगैरे करपू नये यासाठी, आणि छानपैकी त्याला टोमॅटो नरम करून घेतलं. आणि मस्त आपण बॉईल केलेली फेटलेली डाळ जी होती मुगाची ती टाकली आणि त्याला मस्त मी मिक्स करून घेतली. बघा सोपी रेसिपी होती की नाही. आणि ही रेसिपी करायला मला लागला वेळ, कारण की आज मला येत होता कंटाळा काम करायचा. मग पाणी टाकले, सगळे व्यवस्थित मिक्स केले आणि वरणाला छानपैकी मी उकळी आणली. आरामात त्याला उकळी आणली. आता एवढा स्वयंपाक करायला लागला होता मला भरपूर वेळ. सांगा, मला कामाला वेळ झाला होता, त्यामुळे आणखी जास्त कंटाळा आला. आता मस्तपैकी मी डाळीला उकळी आणली. आता विचार केला त्याच्यामध्ये मस्त तडका टाकणार आहे. छान गदगद डाळ उकळली, खाली गॅसवर उतरून ठेवली मी. आता मी टाकणार आहे यामध्ये झणझणीत तडका, म्हणजे जेणेकरून घरात 2-3 लोकांना ठसका होईल ना, असा मी यावर तडका मारणार आहे, म्हणजे माझी झोप उडून जाईल. आता गॅसवर मस्तपैकी तडका पॅन मी गरम केला, त्यामध्ये आवश्यक थोडं तेल टाकले. आता तेल गरम झाल्यानंतर मी त्यात टाकणार आहे बेडगी मिरची घेतलेली आहे. थोडीशी ते शिजायला जास्त वेळ लागतो, मी आधी बेडगी मिरची टाकलेली आहे. आता त्यामध्ये टाकणार आहे मी मोहरी, कारण मोहरीची तडका खूप छान लागते. हिंग टाकायचा आहे थोडासा, सोबतच टाकणार आहे मी कढीपत्ता. आता त्याला छान शिजवून घेणार आहे मी तेलामध्ये. मस्त तेल पण छान गरम होते. मी गॅस बंद करणार आहे. यामध्ये टाकणार आहे मी तिखट, आपल्या म्हणजे तिखट असतं ना ती टाकणार आहे. थोडंसं मी यामध्ये काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकलेली आहे, जेणेकरून आपल्या डाळीला छान म्हणजे कलर येईल. बघा आता हा गरमागरम तडका जे आहे मी आपल्या डाळीमध्ये टाकणार आहे, म्हणजे डाळ तडका आपला रेडी झाला बघा, झणझणीत असा. तुम्हाला कळलं असेल व्हिडिओवरून की ते तडका किती पॉवरफुल होता. लगेच माझी झोप उडून गेली आणि मस्तपैकी झाली आपली दाल तडका. त्यावर टाकलं मस्त लिंबाचा रस आणि कोथिंबीर आणि गरमागरम दाल तडका तिला सर्व. मस्त बारीक कट करून टाकले आहे कोथिंबीर. कलर किती सुंदर आलाय बघा, छान असा एकदम टेस्टी मुगाच्या डाळीचा दाल तडका झाला तयार. आणि गरमागरम मी केला सर्व. आम्ही सगळ्यांनी घेतला मस्त आस्वाद. आता मी करतो व्हिडिओ बंद आणि मी जाते झोपायला. तुम्ही मस्त आता आस्वाद घ्या, ही रेसिपी नक्की ट्राय करा. नवीन स्वतः माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.